नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील आडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये दत्तात्रय निवृत्ती सुतार यांची ही म्हैस त्यांच्या शेतामध्ये बांधलेली असताना 2 एप्रिल 2026 रोजी जो वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे हे बाबळीचं झाड कोसळलं, ते म्हशीच्या अंगावरच पडलं आणि त्यामध्ये म्हशीचा मृत्यू झालेला आहे. हात उसने घेऊन 1.5 लाखाची म्हैस त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी आणली होती आणि ह्या म्हशीचा एकदम दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि त्यामुळं मावळचे आमदार पुन्हा मावळचे तहसीलदार यांनी या घटनेचा पंचनामा करून या शेतकऱ्याला म्हशीची नुकसान भरपाई त्वरित देण्याची शेतकऱ्याच्या कुटुंबाकडनं आणि ग्रामस्थाकडनं मागणी होत आहे. तर आम्ही प्रत्यक्षात जाणून घेत आहोत. मावळामध्ये जो काही आज अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह झाला आणि या पावसाने शेतकऱ्याचं ज्वारी पीक असन, गहू असन, त्यांच्या फळबागा असतील, त्यातच तरकारी असन, सर्व शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यातच सर्वाधिक मोठं नुकसान म्हणजे आडे ग्रामपंचायत हद्दीतील दत्तात्रय निवृत्ती सुतार यांची ही जी म्हैस आहे, ह्या म्हशीच्या अंगावर पूर्ण झाडच पडल्यामुळे जागीच मृत्यू झालेला आहे. तर आम्ही या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की एकदम म्हणजे दैनंदिन म्हैस या ठिकाणी असायची, आजच्या ह्या वादळी वाऱ्या आणि अवकाळी पावसामुळं ही म्हैस बळी ठरली, काय सांगा? अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळं झाड बाबळ कोसळली आणि कोसळली असताना म्हशीच्या अंगावर कोसळली. आज ह्या मावळ तालुक्यामधील दुग्ध व्यवसाय हा आधीच अडचणीत आहे आणि ह्या अडचणीच्या काळामध्ये जर अशा शेतकऱ्याचं जर म्हशीचं जवळजवळ आज 1.5 लाखाची म्हैस आहे त्यांची आणि 1.5 लाखाची म्हैस आज मृत्यू झालाय त्या म्हशीचा वादळी वाऱ्यामुळं. तर माझी प्रशासनाला तसेच मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि मावळचे तहसीलदार यांना एक विनंती आहे की ह्या शेतकऱ्याला ह्या म्हशीची काहीतरी नुकसान भरपाई मिळावी. ज्यांची म्हैस आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. किती वाजता ही घटना घडली आणि काय झालं नेमकं? काय नाव तुमचं? नमस्कार, माझे नाव उज्ज्वला दत्तात्रय सुतार. हा अवकाळी पाऊस कमीत कमी 2 वाजता चालू झाला. आम्ही त्यावेळेस घरामध्ये होतो, पण आम्हाला असं नाही वाटलं की आमची म्हैस एवढं याच्यात जाईल म्हणून. एवढा गारपीट किंवा वारा, एवढा पाऊस जोरदार झाला की आम्हाला घराच्या बाहेर पण निघता नाही आलं. त्या अवकाळी पावसातच हे बाबळीचं झाड आमच्या म्हशीवर पडलं आणि आम्ही इतके गरीब शेतकरी आहोत की आम्हालाच कष्ट करताना हे झालेलं आहे. त्यामुळे आमचं लय नुकसान झालेलं आहे. मावळच्या आमदारने आम्हाला एवढं सहकार्य करावं. तर म्हशीचे मालक आहेत. काय नाव तुमचं? कधी घडलंय? मी दत्तात्रय निवृत्ती सुतार. 2 वाजता पाऊस आला तर इथं 3 म्हशी आणि 2 गायी बांधलेल्या होत्या. पाऊस आल्यानंतर मी म्हशींची जे बारकांली 2 पिल्लं होती आणि 1 गाईचं वासरू होतं, ती सोडून घरात नेली आणि तेवढ्यात पाऊस जास्त आला म्हणून मी थांबलो. तेवढ्यात वारा जास्त आला आणि बाबळ खाली पडल्यानंतर 1 म्हैस गुंतली त्याच्या खाली. तर ती मी येस्तवर तर जीव सोडायला लागली होती. मी तिचं फक्त दावं कापलं, पण ती काय मला काढता नाही आली. तेवढ्यात ती मरण पावली. पाऊस 1.5 लाखाची म्हैस आणली होती मी, तर ती जागीच मरण पावलेली आहे. तर मावळच्या आमदारांनी तहसीलदारांना सांगून म्हशीची भरपाई द्यावी. त्यांना नम्र विनंती आहे की आम्ही खूप गरीब आहोत, आम्हाला थोडं सहकार्य करावं. म्हैशी कसे पैसे कुठून जमवले होते म्हैस आणायला? हे मी बचत गटातून 30,000 काढले होते आणि सोसायटी काढली होती फंडातून 80,000ची आणि थोडे घरातले पैसे टाकले होते. तर या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, दुग्ध व्यवसाय अडचणीत आलेला आहे. तर लवकरात लवकर या शेतकऱ्याला मदत भेटावी, कारण नैसर्गिक संकट आहे आणि नैसर्गिक संकटामध्ये म्हशीच्या अंगावर बाबळ पडून म्हशीचा जागीच मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी शेतकरी आहेत. काय सांगाल सरकारला? काय नाव तुमचं? तर परिसरातले जे दुग्ध व्यावसायिक आहेत, शेतकरी आहेत, या ठिकाणी ह्या घटनेच्या ठिकाणी येऊन
पाहणी करत आहेत. तर लवकरात लवकर ह्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याच्या कुटुंबाची मागणी आहे. मावळ तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत, अनेक रस्ते हे ओढ्यासारखे वाहू लागलेले आहेत. त्यातच परंदवाडी हद्दीमध्ये जे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून तिथं वाहनं नादुरुस्त झालेले आहेत आणि मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. आणि यातच या ठिकाणी दत्तात्रय निवृत्ती सुतार यांच्या म्हशीच्या अंगावर बाबळ कोसळली आणि त्यामध्ये त्या म्हशीचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर लवकरात लवकर सरकारकडनं त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे. नागरिकांनी झाडाखाली थांबू नये किंवा झाडाखाली जनावरं बांधू नये. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यामुळं झाडं कोसळली तर अशी दुर्दैवी घटना घडू शकते. तर प्रशासनाने त्वरित या ठिकाणी पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी कुटुंबाची मागणी आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.